माऊली हो ऊसाचं भिजवून झालं का? हो आज 12 वाजता लाईट येणार आहे ना. आज होईल आज ऊसाचं भिजवून संपूर्ण. माऊली हो आबा ते कांदी केव्हा यंदा मला आवाज उचलं जोरात आलं नाही आता मस्त. ऊस थोडीच कधी लागते की पुन्हा. हो येईल ना थोडी की आता. हो आबा कुठं गेले ती? मला आवाज तिकडे बसलोय रे. आबा चिंता कधीच बसलोय की नाही. अय आबा शंभर घेऊन या बघू. हो आबा लईच बसले रे चिंता. आबा आवाज चिंता कधीच काय बसत नाही की आज. आबा अय आबा आबा अरे कुठं लक्ष आहे काय काय ऊस हातात घेऊन आबा कुठल्या गोष्टीचा ताण घेले आबा. बस बाबा बस. काय सांगावं आता ताण. हां खूप ताण आहे रे जीवाला. कशाचा? अरे 12 महिने मातीत राम राम राबू आपल्याच मालाचा भाव दुसरा ठरवतो. काय उपयोग आहे. अरे या जमिनीला कसून नांगरून डोंगरून या मातीत सोनं पिकवणारा शेतकरीच लाचार आहे. आपल्याच मालाचा भाव शेतकरी ठरवू शकत नाही. अरे आबा ही महाराष्ट्राला नवीन नाही आबा. नवीन नाही आहे बाबा, पण आता 8 दिवस झालं आंदोलन चालू आहे. कुणी कारखानदार दखल घेत नाही आहे. तर कुणी म्हणतात 2700 देऊ, कुणी म्हणतात 2400 देऊ, कुणी म्हणतात 2900 देऊ. पण काय भाव काय डिक्लेअर होत नाही. अरे या ऊसामध्ये खूप काही स्वप्न रंगवलेली आहेत रे. भरपूर काही स्वप्न. पण असं वाटतंय यंदा स्वप्नाची मातीच होणार आहे. आबा आपल्यासारखा सामान्य माणूस काय करू शकते रे. हे झाले मोठाली माणसं, आपण काय करू शकतो अशा. अरे बाबा आपण जर ठरवलं तर सर्व काही करू शकतो. बघ सकाळ धरणं नेहरी बांधून आणलेली. घास सुद्धा मुखातून खाली उतरत नाही रे. घास सुद्धा आहे अशी भाकरीची चवळ घरी जायला लागली. 3 दिवस झालं नुसता येतोय आणि बसतोय, येतोय आणि बसतोय. काय करावं काही सुचत नाही. ऊस कुठे नेलतास? हा ऊस रिकोरीला न्यायचा होता बाबा. पण आता रिकोरीला तरी देऊन काय करणार. रिकोरीवर तरी कुठला भाव देणार आहेत ते. सगळं लुटमार चालू आहे आबा. काय सांगावं, कशात बी लुटमार चालू आहे आपली शेतकऱ्याची. पण त्या कारखानदाराला एक कळायला पाहिजे रे. ह्या सोन्याला या शेतकऱ्याचा घाम लागलेला आहे. घाम हे ऊस नाही, ह्या ऊसात निघणारा रस नाही आहे. त्या रसाच्या जागी शेतकऱ्याचा घाम आहे. घाम. आणि त्या घामाची किंमत हे कारखानदार लोक देत नाहीत आपल्याला. अरे कारखानदार गाडी बदलतो, एखादा नेता हेलिकॉप्टरनं फिरतो, तर दुसरा काही कोट्यावधीची जमीन घेऊन बसलेला आहे. आज एक एक कारखानदाराच्या किती इस्टेट आहेत. आणि शेतकरी प्रत्येक वर्षी मुलीच्या लग्नाला अर्धा एकर विकतो, 1 एकर लय विकतो. मोठी गोष्ट सांगतो तुला. बोल बाबा बोल. आज शेतकऱ्यानं शेतकरी ऊसाची गोडी रोज जगाला देतो, पण रोजच कडू रसाचं वास्तव्य त्याच्या हिशाला आहे. बरोबर आहे बाबा. ही लढाई पैशाची नाही. ही जी लढाई धरलेली शेतकऱ्याने ही पैशासाठी नाही आहे. ही त्याच्या स्वप्नाची आहे, त्याच्या वास्तव्याची आहे. त्यांना काय कळणार मातीत पैसा टाकल्या त्याचं दुःख काय असतं. अरे 12 महिने 13 काळ त्या मातीत खपून मोती पिकवणारा शेतकरी, पण त्याचा काहीच उपयोग नाही रे. अरे 12 महिने 13 काळ मातीत खपून हा ऊस पिकवतो शेतकरी. ह्या ऊसाला मोल काय बाबा. अरे या ऊसापेक्षा मोल त्या येड्या बाबळीचं मोल जास्त आहे रे. अरे तिला जर तोडून अड्ड्यावर नेलं सरपणाच्या तर 5 रुपये किलोनं येड्या बाबळीचं लाकूड जातं पोरा हो गणू माऊली. अरे बाबा, पण या शेतकऱ्याच्या ऊसाला या कारखानदारानं 2 रुपये 40 पैसे इतका भाव दिला रे. मग मला एक सांगा पोरांनो, हे येडपट पिकवलेलं बरं का हा ऊस पिकवलेला बरा? बाबा तुझं ऐकून तर मला शेती करणं सोडून द्या वाटायला रे आता. नाही रे, आता रडायचं नाही,
काळ्या आईचं ऋण फेडण्याला एकला बळीराजा झिजला मातीला.